आज मी कटाची आमटी बनवणार आहे। त्यासाठी हरभरा डाळ 1 वाटी चांगली स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर कुकरमध्ये पाणी गरम करून घेतलं, त्यामध्ये ती डाळ घातली, थोडं हळद, थोडं तेल घातलं। कुकरच्या मी 4 शिट्ट्या देऊन घेते। त्यानंतर गरम तव्यामध्ये थोडं जिरं, पांढरे तीळ भाजून घेते। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ, जिरं, खोबरं, लसूण घालून बारीक पेस्ट करून घेणार आहे। त्यानंतर फोडणी देणार। फोडणीमध्ये तेल गरम झालं की जिरं, मोहरी, लसूण, कढीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ मिक्सरमधलं हे मिश्रण घालून चांगलं शिजवून घेणार आहे। तेल सुटेपर्यंत शिजू देणार आहे। त्यानंतर शिजवलेली डाळ मी पुरणपोळीसाठी काढून घेतली। इथं मी शिजवलेली 1 पळीवर डाळ घेतलेली आहे, ती बारीक कुस्करून यामध्ये घातली। चिंच पण घातली यामध्ये। आता छान याला उकळी येईपर्यंत शिजू देणार आहे। वरून कोथिंबीर घालून उकळी काढून घेतली। तयार आहे कटाची आमटी।